नमस्कार, मी वर्षा. यशाचा कानमंत्र या आपल्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत स्नेहल देठे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार वर्षा. स्नेहल देठे यांचा थोडक्यात मी तुम्हाला परिचय करून देते. शिक्षण क्षेत्रातील 12 वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या एक अनुभवी व्यक्ती आहेत त्या. त्यांनी आपली कौशल्य आणि धोरणात्मक दृष्टी रिअल इस्टेट उद्योगात आणली आणि पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टरच्या यशात महत्त्वाची भूमिकाही बजावली आहे. पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर कंपनीचे संस्थापक ऋषिकेश पाटील यांनी त्यांच्या अनेक व्यवसायांमधील अनुभवाच्या जोरावर कंपनीची उल्लेखनीय प्रगती साधली आहे. उद्योजक ऋषिकेश पाटील यांनी इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते 3 वेळा सन्मानित करण्यात आले. उद्योजक ऋषिकेश पाटील यांनी विविध व्यवसायांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि प्रगतीचा आलेख हा उंचावला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये त्यांची उल्लेखनीय अशी ओळख आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारसरणी आणि मेहनतीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी देखील ते ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वानं आणि दूरदृष्टीनं कंपनीसाठी भक्कम पाया रचला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो लोक काम करतायत. त्यांनी आपल्या दूरदृष्टीनं आणि नेतृत्वानं प्रगतीही साधली आहे. फक्त 2 वर्षात पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर कंपनीने 4 सदस्यांच्या छोट्या संघटनापासून 120 समर्पित कर्मचाऱ्यांच्या बलाढ्य संघटनेपर्यंत प्रगती साधली आहे आणि 1000 कोटींचा व्यवसाय हा साध्य केलाय. कंपनीने पुण्यात 9.64 लाख चौरस फूट मालमत्ता यशस्वीरित्या विकून प्रतिष्ठा मिळवली आहे. शहरातील सर्वोत्तम रिअल इस्टेट सल्लागार फर्म बनवण्याच्या दृष्टीनं पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर ग्राहकांसाठी विश्वास आणि समाधान देण्यावर भर देतं. उत्कृष्ट डील प्रदान करून आणि सर्वोत्तम सेवा सुनिश्चित करून कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थान निर्माण केलंय. त्यामुळे ग्राहकांना आत्मविश्वासानं आणि आनंदानं त्यांचं स्वप्नातलं घर हे मिळवता येतं. उद्योजक ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहल देठे यांनी कंपनीच्या प्रगतीसाठी उत्कृष्ट कामगिरी करून मोठा वाटा उचललाय, ज्यामुळे कंपनीला सतत वाढ मिळते. सुरुवातीला आता आपण संपूर्ण परिचय करून घेतला. त्यानंतर आता सर्वांनाच पडलेला प्रश्न तो म्हणजे पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर याबद्दल थोडक्यात तुम्ही माहिती द्याल. पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर हे एक प्रॉपर्टी ॲडवायझर आहेत. आम्ही स्टार्ट झालो हे म्हणजे 2 ते 4 लोकांसोबत आणि 2 वर्षांमध्ये आज माझी टीम साईज जी आहे ते 120 लोकांची आहे आणि माझ्याकडे प्रॉपर प्रोफेशनल MBA ग्रॅज्युएट्स आहेत, लाईक जे MBA इन मार्केटिंग झालेले आहेत, ज्यांचं कम्युनिकेशन स्किल्स वगैरे खूप चांगलं आहे. आणि पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर हे प्रॉपर्टी ॲडवायझर असल्यामुळे प्रत्येक कस्टमर्सला हे क्लायंट्सला गाईड करतं आपलं स्वप्नाचं घर घेण्यासाठी. हे आमचं सगळ्यात मोठे एम आहे. निश्चितच आजच्या परिस्थितीमध्ये पुण्याचं रिअल इस्टेट मार्केट नेमकं कसं आहे? पुण्याचं रिअल इस्टेट मार्केट पुणे बघायला गेलं तर फास्टेस्ट ग्रोईंग आहे आत्ताच्या स्टेजला आणि रिअल इस्टेट मार्केट इज बूमिंग, राईट. तर आत्ताच्या स्टेटला म्हणजे बघायला गेलं तर रिअल इस्टेट मार्केट म्हणजे पहिले पुणे एक सिनियर सेंट्रिक म्हणून ओळखलं जात होतं, पण आता तरुण लोकांचं शहर म्हणून असं ओळखलं जात आहे. जे डेव्हलपमेंट्स आहेत, IT पार्क, खूप प्रसिद्ध IT पार्क्स आमच्या इथे आहेत पुण्यामध्ये. खूप मोठमोठे ऑफिसेस लाईक IT पार्क्स, इन्फ्रास्ट्रक्चर, परत आपण बघायला गेलं तर खूप मोठ्या इंडस्ट्रीज तिथे आहेत. तर आता सध्या लोक जे बघतात तर सगळ्यात जास्त म्हणजे रिअल इस्टेट बघायला गेलं तर को लिव्हिंग स्पेसेसचाही खूप जास्त रिक्वायरमेंट आहे पुण्यामध्ये. आणि को लिव्हिंग स्पेसेस असल्यामुळे को लिव्हिंग जास्तीत जास्त हे कमर्शियल आणि IT हबच्या जवळपासच येतं. ठीक आहे. आणि पुण्याचं रिअल इस्टेट मार्केट बघायला गेलं तर खूप वाढत आहे. इन्व्हेस्टमेंट जे काही करणार, ठीक आहे, त्याचं अप्रिसिएशन खूप जास्तीत जास्त होत आहे. आणि बघायला गेलं तर सबर्ब्स लाईक वाघोली, खराडी, हिंजेवाडी तेही खूप अपग्रेड झालं आहे. आणि बेस्ट म्हणजे इथे अफोर्डेबल होम्स आहेत. जर तुम्ही कम्पेअर केलं मुंबई, दिल्ली आणि बँगलोर, तिथे थोडं महाग आहे, ठीक आहे, कम्पॅरेटिव्हली पुणे. पण पुण्यामध्ये प्रत्येक जण हे घर घेऊ शकतं. त्यांच्या अफोर्डेबिलिटीच्या नुसार आज प्रत्येक बिल्डर, डेव्हलपर इथे प्रोजेक्ट्स आणत आहेत.
म्हणून पुणेचं रिअल इस्टेट मार्केट हे अफोर्डेबल आहे, एव्हरीबडी कॅन हॅव हिज ओन हाऊस असं आहे. निश्चित असं तुम्ही म्हटलात तरुणांसाठी खरं तर पुण्यामध्ये कल जास्त बघायला मिळतोय खरेदीसाठी. खरेदीदारांसाठी पुणे हे आता सर्वाधिक आकर्षण नेमकं काय ठरतं, यामागे काय कारण आहेत नेमकी? आकर्षण ठरतं कारण बघायला गेलं तर खूप, मी जसं सांगितलं माझ्या पहिल्याच्या उत्तरमध्ये, की पुण्यामध्ये खूप सारे IT पार्क्स. आता बघायला गेलं तर शिक्षणासाठी खूप लोक पुण्यामध्ये येतात. पुण्याचं माहेर म्हणजे शिक्षण हे पुण्याचं माहेर आहे असं म्हटलं जातं. खूप सारे इंटरनॅशनल स्कूल्सही देखील पुण्यात आहे. स्कूल्स बघायला गेलं तर मग तुम्ही बघताल तर IB बोर्ड, इंटरनॅशनल म्हणजे सगळेच बोर्ड बघायला गेलं तर IB, CBSE, IGCSE, ICSE, SSC हे सर्व काही बोर्ड्स, हे जे स्कूल्स आहेत हे देखील पुण्यात आहेत. ठीक आहे, मग फॅमिलीज जास्त करून पुण्यात येतात, मग ते येऊन तिथे राहतात आणि शिक्षणासाठी आलं कुणी तर आल्यानंतर त्यांनी तिथे घर म्हणजे एकदा काही शिक्षणामुळे तरी 1-2-3 वर्षाचा काळ तिथे काढल्यानंतर ते पुण्याला यूज टू होतात. आणि पुण्याचं बेस्ट म्हणजे ते आहे पुण्याचं वेदर. त्या वेदरमुळे मग ते तिथे सेटल होण्यास ठरवतात आणि मग ते प्रॉपर्टीचा विचार करतात. मग प्रॉपर्टी घेतल्यानंतर ही एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे हा विचार करून त्यांनी तो पुण्यामध्ये घर घेतलं पाहिजे. बघायला गेलं तर मग सेकंड सोशल इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे. खूप सारे मोठमोठे हॉटेल्स आहेत, IT पार्क्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, परत क्लब्स आहेत जे आत्ता सध्या तरुण पिढीची रिक्वायरमेंट आहे. तर हे सगळं काही खूप काही आहे पुण्यामध्ये. म्हणून पुणे इज लाईक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे खूप सुरक्षित आहे. म्हणून पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर हे खरेदीदारांना नेमकी कशा पद्धतीने मदत करतं? तुम्ही काय काय रिक्वायरमेंट असतात क्लायंटची आता पूर्ण करता? अच्छा, पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर, आता एखाद्याला जर घर घ्यायचं असेल तर आम्ही सगळ्यात पहिले काय करतो ते आहे की आम्ही जेव्हा आमच्याबरोबर कनेक्ट होतो तर आम्ही त्यांची प्रॉपर एक रिक्वायरमेंट समजून घेतो. त्यांना नक्की काय हवं आहे, त्यांना नक्की काय पाहिजे, त्यांना ते काय बघत आहेत, 2 BHK बघत आहेत, 3 BHK बघत आहेत, त्यांचं बजेट काय आहे, मग ते कुठे काम करतात, आणि मग ते सगळं काही बघून त्यांच्या हिशोबानुसार, त्यांच्या सोयीनुसार आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतो. त्यांच्या अपॉइंटमेंट, मग जेव्हा आम्हाला अपॉइंटमेंट भेटते, मग ते घरी असू देत किंवा ते ऑफिस स्पेसमध्ये असू देत, मग कुठेही आम्ही त्यांना भेटून त्यांना एक प्रॉपर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन दाखवून त्या प्रोजेक्टचे म्हणजे जेवढे काही त्यांच्या बजेटमध्ये प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्टचे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन दाखवून त्यांना आम्ही सजेस्ट करतो की ह्या प्रोजेक्टमध्ये काय आहे, ह्याचा फ्लोअर प्लॅन त्यांना एक्सप्लेन करतो. फ्लोअर प्लॅन एक्सप्लेन केल्यानंतर त्यांना आम्ही मग सांगतो की इकडची कनेक्टिव्हिटी काय, सगळे USPs एक्सप्लेन करतो की कनेक्टिव्हिटी काय आहे. USPsमध्ये तुम्ही बघताल तर मग स्कूल्स, कॉलेजेस कोणते जवळपास आहेत, एअरपोर्ट जवळपास आहे की नाही, मॉल्स कोणते जवळपास आहे, हे सगळं काही, कारण आजची गरज तीच आहे. चांगले लाईक इन्फ्रास्ट्रक्चर, लोकल इन्फ्रास्ट्रक्चर जवळपास आहे की नाही आहे, हे सगळं एक्सप्लेन करून त्यांना प्रॉपर गाईड करून त्यांना आम्ही मदत करतो. हे झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे की येतो जेव्हा आम्ही त्यांना प्रोजेक्टवर इन्व्हाइट करतो. प्रोजेक्टवर इन्व्हाइट केल्यानंतर आम्ही त्यांना प्रॉपर, जर त्यांना एखादा फ्लॅट आवडला, जास्तीत जास्त आम्ही प्रोजेक्ट्स दाखवतो. दाखवल्यानंतर एखादं जर त्यांना आवडल्यानंतर आमचा बिल्डरबरोबर रॅपो चांगला असल्यामुळे आणि खूप साऱ्या डील्स म्हणजे आम्ही क्लोज करतो, म्हणून आम्हाला एक रॉक बॉटम बिल्डरचा माहीत असतो. ठीक आहे, मग आम्ही बऱ्यापैकी पद्धतीमध्ये नेगोशिएट करतो आणि आमच्या कस्टमरला बेस्ट रेट कसा मिळेल हे बघतो. आणि मेजरली म्हणजे ट्रान्सपेरन्सी जे आम्ही मेंटेन करतो क्लायंटसोबत आणि त्यांचा ट्रस्ट गेन करतो. हे एक मेजर फॅक्ट आहे आणि त्याच्यावर आमचं फायनल डील क्लोज होती, वेदर इट इज देन विन-विन सिच्युएशन ॲज आय सेड. येस. पुण्याचं जर का रिअल इस्टेटचा भविष्यातला कल बघायचं म्हटलं तर कसं असेल, काय घडू शकतं पुण्यामध्ये भविष्यात रिअल इस्टेट या क्षेत्रामध्ये? भविष्यामध्ये बघायला गेलं तर पुण्यामध्ये म्हणजे पुणेच नाही तर आता रिंग रोड येत आहे, ऑलरेडी काम चालू झालेलं आहे. ठीक आहे, मग सेकंड मी जसं सांगितलं की खूप सारे IT पार्क्स तिकडे येत आहेत. परत बघायला गेलं तर मायक्रोसॉफ्टनीही देखील पुण्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. ठीक आहे, मास्टरकार्डनी पुण्याला हेड सेंटर्स म्हणून म्हणजे त्यांनी निवडलं आहे. त्यांचं हेड सेंटर ऑफिस मास्टरकार्डचं पुण्यामध्ये असणार.
ठीक आहे, हे त्यांनी निवडलं आहे. गुगल तर ऑलरेडी पुण्यामध्ये आहेच. तर हे सगळे जे लोक आहेत आणि म्हणजे पुण्याचं फ्युचर तर खूप ब्राईट आहे. जे कुणी इन्व्हेस्ट करणार तो नक्कीच फायदेशीर ठरणार, कारण अप्रिसिएशन ही खूप छान आहे. आणि लाईक बघायला गेलं, जसं मी सांगितलं, फ्युचर जसं पुणे ग्रो होते, जॉब अपॉर्च्युनिटीज वाढतात. ठीक आहे, कंपनीज जास्त असल्यामुळे जॉब अपॉर्च्युनिटीज वाढतात. खूप साऱ्या मोठमोठ्या कंपनीज तिथे येत आहेत. म्हणून पुण्याचं फ्युचर हे खूपच ब्राईट आहे. निश्चितच मार्केटचं ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी पुणे मार्केट इन्व्हेस्टर नेमकं काय करतं आणि कशा पद्धतीनं आपण काम करत असता? पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर मार्केटचं नॉलेज अपडेट ठेवण्यासाठी, आता महारेरा तर तुम्हाला माहीतच असेल. महारेरा आता आम्ही काय करतो, लाईक जी माझी टीम आहे, हे मार्केट नॉलेज अपडेट ठेवण्यासाठी आम्ही काय करतो, एक प्रॉपर ट्रेनिंग्स आम्ही टाईम टू टाईम टीमला देत राहतो. माझं प्रत्येक टीम मेंबर जो आहे त्यांनी महारेराची एक्झाम दिली आहे आणि तो महारेरा सर्टिफाईड आहे. कारण माझ्या कस्टमर्सला वाटलं नाही पाहिजे की मला कुणीतरी असंच मला गाईड करत आहे. नाही, माझा जो टीम मेंबर आहे तो महारेरा सर्टिफाईड आहे आणि तो जेव्हा गाईड करेल पुण्याच्या मार्केटबद्दल की नाही का, म्हणजे ही प्रॉपर्टी कशी आहे, कसं तुम्ही काय इन्व्हेस्ट करत आहात, हे सगळं प्रॉपर. आणि आम्ही काय टाईम टू टाईम बिल्डर लोकांना भेटत राहतो, खूप साऱ्या प्रोफेशनल्सला भेटत राहतो, त्यांचे इव्हेंट्स अटेंड करत राहतो, ह्याच्यानी थोडं अपडेटेड राहतो. वेरॅज ते आम्हाला हेल्प आउट होतं. आणि आत्ताचं जे चालू आहे, म्हणजे आता कोणता प्रोजेक्ट लॉन्च होणार आहे, मग त्यांचं लॉन्च प्राईस काय आहे, मग त्यांचे लेआउट काय, हे टाईम टू टाईम जेव्हा आपण कनेक्शन्स वाढवतो बिल्डरसोबत, मग हे अपडेटेड नॉलेज आम्हालाही राहतं. आणि तीच ट्रेनिंग आम्ही आमच्या टीम मेंबर्सला देतो की सगळे ट्रेन. आणि सगळे नॉर्म्स आम्ही रेराचे फॉलो करतो, कारण रेरा एक ट्रान्सपरन्सी मेंटेन करते आणि म्हणजे फ्रॉड होत नाही. आणि नाही आम्ही आमच्या कस्टमर्ससोबत काही चुकीचं कमिट आम्ही काहीच करत नाही चुकीचं कमिट. आपण पाहतोय ग्रीन बिल्डिंग्सला सरकार आता प्रोत्साहन देतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आता ग्रीन बिल्डिंग्स मेजरली ह्या 4 गोष्टींवर असते. लाईक बघायला गेलं तर ग्रीन बिल्डिंग्समध्ये ग्रीन बिल्डिंग जे आहे ते आपल्याला जे सर्टिफिकेशन मिळण्यासाठी आपल्यासाठी मेजरली काय असतं की म्हणजे इम्पॉर्टंट असतं जे आहे एनर्जी, वॉटर. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही लाईक किती म्हणजे एका फ्लॅटमध्ये किती विंडोज आहेत, म्हणजे किती खिडक्या आहेत, त्या खिडक्यांची किती हाईट आहे, म्हणजे एअर व्हेंटिलेशन कसं आहे, सूर्यप्रकाश त्या घरातमध्ये कितपत येतो. ठीक आहे, पाण्याचा तुम्ही उपयोग करतात का, कसा उपयोग करतात का, तुम्ही वेस्ट करतात ते पाणी, मग ते काय काय तो बिल्डर करतो, ह्याच्यासाठी ग्रीन बिल्डिंग आहे. तर ग्रीन बिल्डिंगमध्ये युजली काय केलं जातं की तुम्ही जर बघायला गेलं तर पाण्यासाठी तर लो फिक्स्चर रेट म्हणून लो रेट फिक्स्चर हे टॅप्स बसवले जातात, लो रेट फिक्स्चर म्हणून. तर तुम्ही बघायला गेलं तर त्याचा स्पीड तो सेमच राहतो, पण हे यूज केल्याने ऑलमोस्ट 30 to 40% पाण्याचं लाईक आपण म्हणजे पाणी सेव्ह करतो, आपण वाचवतो, हे 30 ते 40%. सेकंड म्हणजे बिल्डिंग जेव्हा बनवली जाते तेव्हा तुम्ही बघताल की त्या एका फ्लॅटमध्ये किती खिडक्या आहेत, 10x13ची खिडकी बघतात, त्याच्यापेक्षा जास्तही ते लोक देतात. तर प्रॉपर व्हेंटिलेशन आहे का, प्रॉपर सनलाईट आहे का, म्हणजे उजेड जास्त पडतो का. ठीक आहे, आणि ते बघतात. सेकंड त्याच्यानंतर बघायला गेलं तर मग आपण अजून एक गोष्ट आहे की त्याच्यानंतर ग्रीन बिल्डिंगमध्ये आपण हे पण बघतो की सोलर एनर्जी कशी यूज केली पाहिजे. तर EV पॅनल्स आपण जर यूज केले, EV पॅनल, तर ते इलेक्ट्रिसिटी आपण यूज करून MSC DCLला देऊन ती एनर्जी आपण यूज केली तर आपल्या म्हणजे नेट इलेक्ट्रिसिटीसाठी आपण ती यूज करून आपलं जे आहे म्हणजे आपलं इलेक्ट्रिसिटी सेव्ह होईल आणि आपलं बिलही देखील कमी होईल. तर मग ह्याच्याने आपली लाईट सेव्ह होती, वॉटर सेव्ह होतो. ठीक आहे, म्हणजे खूप काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण सेव्ह करू शकतो. ठीक आहे, आणि मग अजून एक येतं सोलर SRI. सोलर लाईक जे पण सोलर आहे तर आपण ते यूज केल्याने काय होतं, आता उंच बिल्डिंग जर असतील तर 11व्या 10व्या म्हणजे 12व्या 13व्या आता जास्त करून उंच बिल्डिंग असतात,
तर त्याचा काय उपयोग असतो, तर त्या बिल्डिंग्स आपण ते काय करतो, तर ते जे इन्सुलेशन आहे ते केलं जातं आणि मग एक त्याच्यानंतर वॉटरप्रूफिंग केलं जातं. वॉटरप्रूफिंग केल्यानंतर लाईक सोलर किंवा तुम्ही ते वरतूनही करू शकतात किंवा तुम्ही ते आतूनही करू शकतात. हे केल्यानंतर ठीक आहे, हे केल्यानंतर कमीत कमी म्हणजे तुम्हाला 5 डिग्रीचा डिफरन्स जाणवतो. ह्याच्याने उष्णता कमी जाणवते. सगळ्यात जास्त हे इम्पॉर्टंट असतं की तुम्ही त्या क्लायंटला घर जिथे घेऊन देताय, जिथे आपलं घर आहे ते प्रॉपर ईस्ट वेस्टनी आहे का, हवेशीर आहे का, पुरेसा प्रकाश तिकडे पडत आहे का, खिडक्या मोठमोठ्या आहे का, पाण्याचा प्रॉपर उपयोग आहे का, मग म्हणजे इलेक्ट्रिसिटी सेव्ह होते का, हे सगळ्या काही गोष्टी आहेत जे ग्रीन बिल्डिंग्समध्ये मेजरली यूज केल्या जातात. आणि ग्रीन बिल्डिंग जे आहे हे लाईक ग्रीन बिल्डिंगचं NOC आपल्याला हे सगळं फॉलो केल्यानंतरच ग्रीन बिल्डिंगचं NOC भेटतं. आणि हे बिल्डरसाठी. आणि ग्रीन बिल्डिंग जे आहे ह्याचे काय रेट्स नॉर्मल ह्याच्यापेक्षा जास्त नसतात, ते सेमच असतात. त्याचा जो FSI आहे त्याला FSI इन्सेंटिव्ह FSI म्हणतात. आणि तो जो आहे तो सरकार स्वतः म्हणजे तो स्वतः बिल्डरला हे करून FSI वाढवून देतात. सरकार त्याच्यामध्येच ते ॲड करून त्याला बिल्डरला एक FSI वाढवून देतात. आणि ह्याचा FSI युजली बघायला गेलं तर 3%, 5%, 10% असा असतो. ह्या रेट्समध्ये डिफरन्स काही असा नसतो, सेम असतो जो युजल नॉर्मल बिल्डर्सचा असतो. आपली पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर खरं तरी कंपनी आहे. या अनुषंगानं जर का आपल्या प्रेक्षक आणि अर्थातच कोणतेही ग्राहक जर का घर घेत असतील तर त्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी, काय तपासावं आणि मग घर घ्यावं, काय सांगाल? घर घेताना ग्राहकांनी पहिले जे बघितलं पाहिजे ते आहे की बिल्डरचं बॅकग्राऊंड, किती प्रोजेक्ट्स त्यांनी डिलिव्हर केलेत ह्याच्या पहिले किती प्रोजेक्ट्स डिलिव्हर केलेले आहेत आणि ऑन टाईम पोझेशन त्यांनी ते दिले आहेत का नाही, काही लेटिकेशन्स होते का, हे सगळं काही चेक केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी बघितलं पाहिजे काय काय ॲम्युनिटीज आहेत, ॲम्युनिटीज नक्की त्यांनी दिलेत का, मेंटेन केलेत का पहिलेच्या प्रोजेक्टमध्ये, मग ते काय ऑफर करत आहेत ॲम्युनिटीज. स्विमिंग पूल असतात खूप, म्हणजे आता तर बिल्डर्स 30 to 40+ ॲम्युनिटीज देतात. ठीक आहे, मग प्रॉपर फायर NOC आहे का, वॉटर NOC आहे का, ड्रेनेज NOC आहे का, लिफ्टसाठी प्रॉपर NOC आहे का, मग त्याचं प्रॉपर CC आहे का, मग त्याचं OC आहे का, STP आहे का. STP प्लांट जो असतो तोही प्रॉपर असा चेक केला पाहिजे, कुठे येणार आहे, लाईक तो एक प्रॉपर ठिकाणी येणार आहे की नाही आहे का, बिल्डिंगच्या जवळपासच येणार आहे की नाही. ठीक आहे, आणि WTP देखील त्यांनी चेक केला पाहिजे. हे सगळं प्रॉपर कस्टमर्सनी, ग्राहकांनी चेक केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर घर घेण्याचं हे डिसिजन घेतलं पाहिजे. आणि प्रॉपर्टी ॲडवायझर्सला तर कन्सल्ट केलंच पाहिजे, कारण त्यांना हे सगळं डिटेलमध्ये माहिती असतं आणि तेच प्रॉपर तुम्हाला गाईड करू शकतील घर घेण्यासाठी, ग्राहकांना गाईड करू शकतील. कारण आम्हाला माहिती आहे यांचे डिलिव्हर्ड प्रोजेक्ट काय आहे, बिल्डरची लेगेसी काय आहे, हे प्रॉपर NOCs चेक करतो आणि मग आम्ही प्रॉपर घर घेण्यासाठी म्हणजे त्यांनी हे सगळं चेक करूनच घर घेतलं पाहिजे, मला तर वाटतं आणि आम्हाला वाटतंच हे. निश्चितच. तुम्ही अगदी काही वेळापूर्वीच महारेराचा उल्लेख केला. महारेरा म्हणजे नेमकं काय आणि ग्राहकांना फसवणुकीपासून महारेरा नेमकं कसं मदत करत असतं? महारेरा म्हणजे महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी ह्याला म्हणतात. तर हे जे आहे हा ॲक्ट जो आला 1 मे 2017 पासून. ठीक आहे, आणि ह्यानी महारेरानी खूप कस्टमर्सला फ्रॉड होण्यापासून वाचवलं. म्हणजे काय मी जसं सांगितलं आदल्या माझ्या ह्याच्या पहिल्याच्या उत्तरमध्ये की खूप कस्टमर्सला वाचवलं. जसं नाही का, जेव्हा एखादा प्रोजेक्ट येतो तर जेव्हा एखादा प्रोजेक्ट येतो तर तो पहिले लॉन्च होतो. लॉन्च झाल्यानंतर त्यांना एक रेरा नंबर भेटतो. जेव्हा तो रेरा नंबर भेटतो तेव्हा तो प्रोजेक्ट सेफ आहे. ठीक आहे, रेरा नंबर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण महारेरा जो आहे हे महारेरा आपल्याला सगळं काही बघून म्हणजे तुम्ही बघताल तर आपलं प्रोजेक्ट कधी चालू झालं आहे, कधी डिलिव्हर करणार आहे, किती टावर येणार आहेत, किती फ्लोअर येणार आहेत, पर फ्लोअर किती फ्लॅट आहे, हे एक बिल्डर आणि क्लायंटमध्ये जो काही संवाद आहे तो सगळा जो आहे तो त्याच्यामध्ये अपडेटेड असतो. आणि जर काही इश्यू झाला, जर बिल्डरनी
पोझिशन देण्यामध्ये काही डिले झालं किंवा काय झालं तर तुम्ही म्हणजे क्लायंट ग्राहक जे आहेत हेही डायरेक्ट जाऊन महारेरावर कंप्लेंट फाईल करू शकतात. ह्याच्याने काय होतं की हे केल्यानंतर तुम्ही म्हणजे रेरा एक कन्क्लुजनला येतं आणि मग बिल्डरला पेनल्टी भरावी लागते किंवा जो काही पनिशमेंट असेल रेराची ती बिल्डरला फेस करावी लागते. महारेरा हे सगळं अपडेटेड की ट्रान्झॅक्शन्स काय झालेले आहेत, 70%च ट्रान्झॅक्शन करायचे, हे सगळं पोझिशनपर्यंत हे सगळं जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि महारेरा आपल्याला एक ट्रान्सपरंट ठेवतो. महारेरा जो नंबर आला तर तुम्ही समजून जा की हे प्रोजेक्ट सेफ आहे, सुरक्षित आहे, इथं मी इन्व्हेस्ट केलंच पाहिजे. आणि महारेरा बघायला गेलं तर तुम्ही बघताल तर आपल्याला महारेराकडून तुम्ही त्याच्यामध्ये NA ऑर्डर, डेक्लरेशन, लेआउट प्लॅन हे सगळं काही रेरावर रजिस्टर्ड असतं. ठीक आहे, मग तुम्हाला एक क्लिअरिटी तिकडेच येते की हा प्रोजेक्ट कितपत आहे, कधी डिलिव्हर होणार आहे, मला माझं घर कधी भेटणार आहे, मी जे इन्व्हेस्ट करत आहोत ते योग्य आहे की नाही आहे, हे सगळं काही रेरा तुम्हाला अपडेटेड ठेवतं. निश्चितच. त्यामुळे जर का घर घ्यायचं असेल तर काय काळजी घ्यावी आणि अर्थातच महारेरा कसं आहे या सगळ्या खरं तर गोष्टींसंदर्भात स्नेहलजी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. या कार्यक्रमात तुर्तास आता मी इथेच थांबतोय. नमस्कार.